रुपाली ठुमरे पाटील राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्त्या आता माझ्यासोबत आहेत। रुपाली ताई, अजितदादा लगेचच यवतकडे निघालेले आहेत। अजितदादांनी जर इतका कॉग्निझन्स घेतला आणि ते लगेचच निघाले तर याचा अर्थ परिस्थिती गंभीर असल्याशिवाय दादा तातडीने निघणार नाहीत। आत्ताची तुमच्याकडची अपडेट सांगा मला। निश्चित जी काही घटना घडली ती कोणालाही अपेक्षित नव्हती आणि ही घटना जेव्हा काही दिवसापूर्वी पुतळ्याची विटंबना करण्यात आली तेव्हापासून हा विषय थोडासा तिथे सामाजिक सुशांतता प्रस्थापित व्हावी म्हणून प्रशासन प्रयत्न करतच होते। आता ज्यांची सभा झाली म्हणजे हिंदू महासभा झाली त्यांचा खरं काहीच तिथे विषय नव्हता। त्यांची रेग्युलर सभा झाल्यानंतर सोशल मीडियावरचे जे अति हुशार स्वतःला समजणाऱ्या लोकांनी त्याच्यावर नाहक नको ती कमेंट्स आणि पोस्ट केल्या, त्यामुळे हा सदर प्रकार तिथे घडलेला आहे। परंतु जेव्हा त्या मुलांनी ज्या इसमानी पोस्ट केली त्याला तातडीने पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे। तिथल्या स्थानिकांनी सुद्धा त्याला शासन केलेलं आहे आणि या सगळ्यांना कंट्रोलमध्ये आणण्यासाठी SP साहेब जे गिल आहेत त्यांनी पूर्ण पोलीस फोर्स ही रस्त्यावर उतरली की पुढे कोणतीही वाईट घटना होऊ नये। वास्तविक पाहता या घटनेला म्हणजे जो कोणी कारणीभूत आहे त्यांना दंगल करण्याच्या हेतूने हा प्रकार त्यांनी म्हणजे त्यांच्या पोस्टमुळे ती तसं वातावरण निर्माण झालं होतं, त्यामुळे त्यांच्यावर गुन्हे दाखल करून कडक कारवाई करणं गरजेचं आहे। हा कुठला सुनियोजित नव्हता किंवा प्लॅनिंग नव्हता किंवा कुणाच्या सभांमुळे झालेला नाहीये, परंतु आपण सोशल मीडियावर व्यक्त होताना कुठल्यासाठी व्यक्त होतोय, आपल्या वक्तव्यामुळे दोन धर्मामध्ये वाद होतोय का नाही याही गोष्ट सर्वसामान्य लोकांनी पाळणं गरजेचं आहे। त्यामुळे ज्या इसमामुळे हे झालेलं आहे त्याला ताब्यात घेऊन त्याच्यावर कठोर ती कारवाई तातडीने करण्यात येईल आणि घटनेचे गांभीर्य बघून माननीय अजितदादा तातडीने तिकडे रवाना झाले आहेत।